प्रतिसाद तर खूप वाढलेला दिसतोय आपल्याला. मला वाटतंय मागच्या वेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस सगळ्याला खूप दुःख झालेलं. त्याच्यामुळे त्यावेळेस जास्ती लोक प्रचाराला तिथं बाहेर निघाले नाही. आता पण सगळ्यांच्या मनात खूप दुःख आहे दादा गेल्यापासून. पण कुठेतरी दादांसाठी आणि वहिनींसाठी त्यांची भावना समोर येत आहेत आणि तसा आपल्याला आज प्रतिसाद दिसतोय. 21 तारखेला सांगता सभा होत आहे. प्रामुख्याने कोण कोण असणार आहे सांगता सभेला? 21 तारखेला मला नक्कीच माहिती आहे की सीएम साहेब येणार आहेत. आपल्या पक्षातले पण सगळे ज्येष्ठ नेते असतील. आता तर एवढीच माहिती आहे मला. सुनेत्रा पवार यांच्या नावे राज्यातल्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचं देखील झालेलं आहे. आता तुमचा असा प्रयत्न आहे की राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं मत देखील त्यांना मिळवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तसंच गेल्या अनेक दिवसापासून सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करा अशी देखील मागणी होत आहे. काय सांगाल? सगळ्याच बारामतीकर व महाराष्ट्रातल्या जनतेची आशा होती की आदरणीय दादांना एकदा तरी मुख्यमंत्रीच्या खुर्चीत बघावं. ते दुर्दैवाने नाही झालं. आज वहिनींनी म्हणजे वहिनी राज्याचे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाले. त्याचा आनंद असला असता जर आदरणीय दादा आपल्या बरोबर असले असते. पण आज सगळ्याच बारामतीकरांची व कार्यकर्त्यांची एक आशा आहे की जर दादांना मुख्यमंत्री ते बघू नाही शकले तर वहिनीला जर बघितलं तर ते स्वप्न सर्वांचं पूर्ण होईल. तुम्ही गावागावचा दौरा करताय, युवा नेते म्हणून जनता तुमच्याकडे पाहते. 29ला बारामती विधानसभा मतदारसंघातून